आंबा तुझ्या नावावर मागीन 5 घर आंबा तुझ्या नावावर मागीन 5 घर आंबा तुझ्या नावावर मागीन 5 घर मला सुमाई कवड्या गुण मला सुम कवड्या गुण माळगडी घालीन आंबा तुझ्या नावावर मागीन 5 घर आंबा तुझ्या नावावर मागीन 5 घर माऊली 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 माऊली. नवरात्र जेव्हा संपत तो 10वा दिवस म्हणजे विजयादशमी म्हणजे दसरा. देवीचं जे युद्ध 9 दिवस चालू होतं ते संपलं आणि देवी विजयी झाली. तिने विजय मिळवला आसुरी शक्तीवर नव्हे प्रत्येक मनुष्य मात्रामधल्या आसुरी प्रवृत्तीवर. आणि म्हणून आयुध पूजन हा या दिवसाचा एक महत्वाचा संदर्भ मानला जातो. पांडवांना 13 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासात पाठवलं होतं. हा वनवास सुरू करण्यापूर्वी पांडवांनी ती सगळी शस्त्र शमी वृक्षावर ठेवली होती. आणि असं सांगतात की या विजयादशमीच्या दिवशी अर्जुनानं ती सगळी शस्त्र आणली आणि या पुढच्या युद्धाची तयारी केली आणि कुरुक्षेत्रावरती मोठा विजय मिळवला. विजयादशमीच्या दिवशी हे पांडव परत आले म्हणून कोणतंही नवीन कार्य सुरू करताना त्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. दुर्गा दुर्गा म्हणजे जिने महिषासुराचा वध केला ती हीच होय. नाही गुरुवर्य नाही, मी आता हिला नष्ट करतो. थांब रक्तबीज. आपली पावले आवर रक्तबीज. हे तू काय करतो आहेस? ही माता दुर्गा आहे, साक्षात आदिशक्तीचे रूप. तिच्या समोर आपण सारे क्षुद्र आहोत. आचार्य, आपण हे काय सांगत आहात? आपण दैत्य गुरु आहात याचा आपणास विसर पडलेला दिसतो. तुम्ही दैत्यांच्या पक्षाचे असून देखील या मायावी स्त्रीचे कौतुक करत आहात. मला देखील माझ्या मर्यादा ज्ञात आहेत, परंतु काही शक्तींना आव्हान कदापि देऊ नये. दैत्य श्रेष्ठ, आजपर्यंत मी असुरांचे हितच चिंतित आलो आहे, परंतु आज जे काही मी सांगतो आहे त्याकडे ध्यान जाईल या मनस्थितीत नाही तू. प्रतिशोधाच्या ज्वालेत अंध झाला आहेस तू. नाही, यापुढे होणारा संहार मी आता पाहू शकत नाही. तसे असेल तर आचार्य, आपण सत्वर या रणभूमीतून निघून जावे, कारण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. हे मायावी सुंदरी, मी तुझा पराभव करण्यासाठी इथं आलो आहे. पराभव आणि माझा? हो, तुझाच. तू दैत्य श्रेष्ठ आहेस हे मान्य आहे, परंतु माझ्याशी युद्ध करून माझा पराभव करणे तुला तरी शक्य होणार नाही. तू मला आव्हान देतेस? अगं, तुझी पात्रता काय? तू एक सामान्य स्त्री. अशी मायावी रूपे घेऊन तू मला भयभीत करू शकत नाहीस. तुझे हित जर तुला अपेक्षित असेल तर स्वतःचा पराभव मान्य कर आणि दैत्यराज शुंभ यांच्याशी विवाह कर, अन्यथा परिणाम गंभीर होईल. तुझ्या या शब्दांनी माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. रूप, ऐश्वर्य आणि सामर्थ्य यात माझ्याशी बरोबरी करणारा या त्रैलोक्यात कोणीही समर्थ नाही. तसा जर कोणी असेल तर त्यालाच मी वरीन.
तेव्हा मला या युद्धात जिंकून माझ्याशी विवाह करावा असे तुझ्या राजाला जाऊन सांग. संग्राम करा अथवा पाताळात जा. हे बघ, या शंखनादाने मी जर भयभीत होईन असं जर तुला वाटत असेल तर तसे कदापिही घडणार नाही. आता होणाऱ्या परिणामांना सज्ज हो. स्वामी, भूलोकी दुर्गेने अवतार धारण करून दैत्यांचा संहार करायचे ठरवले आहे, परंतु हे कार्य सोपे नाही. रक्तबीजाला आपणच वरदान दिले होते. होय पार्वती, त्याच्या रक्ताच्या एका थेंबात अनेक दैत्य निर्माण करण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच या युद्धात त्यांना सहाय्य लागणार हे निश्चित आहे. सहाय्य? होय, कारण हे युद्ध आता फक्त बळाचे, सामर्थ्याचे राहिले नाही. रक्तबीजाच्या वरदानामुळे हे युद्ध मायावी होणार आहे. परंतु स्वामी, कोण करणार आहे दुर्गा देवींना सहाय्य? चराचरात सामावलेल्या हे माझ्या शक्तिरूपांनो, तो क्षण आता आला आहे जेव्हा आपल्या शक्तीच्या अंशाची आवश्यकता भासते आहे. आपली आयुधे, आपली शक्ती घेऊन त्वरित प्रकट व्हावे. या अत्याचाराविरुद्ध असलेल्या महायुद्धात स्त्री शक्तीची ताकद एकवटून दाखवून द्यावी. हे माता दुर्गा, तुझा हा महाकाय अवतार बघून, तुझी सर्व शक्ती रूपे पाहून आम्ही सर्व धन्य झालो आहोत. आजचा हा क्षण ना भूतो ना भविष्यती असा आहे. हे माते, आज आम्ही सर्व देव मनुष्य तुला विनंती करतो आहोत, या असुरांवर तुटून पड. संपूर्ण सृष्टीला दाखवून दे की आदिशक्तीचे सामर्थ्य काय आहे, स्त्रीची शक्ती काय आहे. हे युद्ध केवळ सूर असुर यांच्यातले नाही, हा स्त्रीच्या अस्तित्वाचा लढा आहे. संहार कर माते, या सृष्टीमधून असुरांचा संहार कर. रणांगणामध्ये देवी आणि दैत्य यांच्या रणसंग्रामाचा बिगुल फुंकला गेला. युद्ध सुरू झाल्याचा शंखांचा दंडनाट सगळ्या आसमंतात घुमत होता आणि रक्तबीजाच्या आदेशानुसार दैत्य कुळाला सर्वस्व मानणारे दैत्य देवीच्या सैन्यावर तुटून पडले. त्या संग्रामात देवीनं अत्यंत बलाढ्य असलेल्या राक्षसांचा नाश केला. आपला पराजय होतो हे लक्षात येताच सगळे दैत्य सैन्य पळून जाऊ लागलं. देवांनी पुष्पवृष्टी केली, देवीचा जय जयकार केला. पण हे पाहून रक्तबीज राक्षस क्रोधाविष्ट झाला. त्याने आपल्या धनुष्याचा टणत्कार केला आणि तो देवीच्या रोखाने येऊ लागला.
बीज हा मायावी दैत्य आहे हे आपण जाणून होतो, परंतु त्याच्या सामर्थ्याचा एवढा प्रभाव पडेल आणि इतके भीषण आव्हान उभे राहील याची कल्पना देखील नव्हती. याचा अंत मी करते दुर्गा. देवेंद्र, हे तर भयानक दृश्य आहे. मला असे भासते आहे की मातेची शक्ती या असुर सैन्यासमोर अपुरी तर नाही ना पडणार. अग्निदेव, मला तर वेगळीच शंका त्रास देते आहे. आधीच ही असुरी सेना कमी होण्याचे चिन्ह नाहीत. आणि जर त्यात दैत्यराज शुंभ आणि दैत्यश्रेष्ठ निशुंभ जर जमा झाले तर काय होईल या क्षणाची मला कल्पना देखील करवत नाही. अग्निदेव, कितीही प्रयत्न करा, कितीही मायावी योजना आखा, पण आता तुम्ही दैत्यांना थांबवू शकत नाही. आता यांना त्यांचे स्थान मी दाखवून देते. मी माझ्या शस्त्राने या रक्तबीजावर प्रहार करेन आणि त्याच्या देहातून रक्त वाहू लागेल. तू तुझे महाकाय मुख उघड आणि ते सर्व रक्त प्राशन कर. त्याच्या रक्ताचा एक थेंब देखील भूमीवर पडता कामा नये. दुर्गा देवीच्या आज्ञेनुसार रणांगणामध्ये माता अंबिका त्या रक्तबीजावर धडाधड प्रहार करू लागली आणि त्याच्या जखमातून येणारं रक्त अशी ती काली घटघटा पिऊ लागली. त्यामुळे नवीन राक्षस उत्पन्न होण्याचंच थांबलं. आता शेवटी फक्त तो रक्तबीज रणांगणामध्ये शिल्लक होता. देवीच्या रूपानं तो आपल्या काळालाच बघत होता. हे रक्तबीज, तू
देखून तुझा अहंकार दाखवून दिला आहेस आणि त्याचीच शिक्षा तुला मिळते आहे. क्षमा क्षमा कर देवी, क्षमा कर. माझं चुकलं देवी, मला क्षमा कर. मला स्वतःच्या सामर्थ्याचा आणि शक्तीचा गर्व झाला होता. माझा अहंकार तू नष्ट केलास देवी. मी तुला ओळखू शकलो नाही, मला क्षमा कर. स्त्री शक्ती ही सर्वश्रेष्ठ शक्ती आहे हे समजू शकलो नाही देवी, हे समजू शकलो नाही देवी. माझी चूक झाली, मला माफ कर देवी. माऊली, हिंदू पंचांगाप्रमाणे आपण वर्षभरामध्ये साधारण 4 नवरात्र साजरी करतो. पहिलं नवरात्र हे चैत्र मासामध्ये येतं आणि दुसरं नवरात्र साधारणतः जून जुलै या महिन्यामध्ये येतं. तिसरं हे शारदीय नवरात्र जे सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये येतं आणि चौथं नवरात्र आपल्याला साधारणतः जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान तिथे पाहायला मिळतं. यातली 2 नवरात्र म्हणजे चैत्री नवरात्र आणि हे शारदीय नवरात्र ही जास्त प्रगटपणे साजरी केली जातात आणि बाकीची 2 नवरात्र थोडी गुप्तपणे साजरी केली जातात. हा देवीचा उत्सव भारतामधल्या विविध प्रांतामध्ये विविध पद्धतीनं साजरा केला जातो. तिथल्या रूढी परंपरा या सगळ्यानुसार त्या सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात. आपल्याकडे सुद्धा कसा गोंधळ, जोगवा, भुलाबाईची पूजा अशा विविध पद्धतीनं हा उत्सव साजरा केला जातो. एकूण काय, समाजामध्ये एकोपा नांदावा आणि अशी शौर्याची अभिवृद्धी व्हावी यासाठी हे व्रत केलं जातं. तेव्हा उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका. तुझ्या नावावर मागील पाच घर, आंबा तुझ्या नावावर मागील पाच घर, आंबा तुझ्या नावावर